नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या भागामधील पर्यावरणीय व्यवस्थापन यामधील परिसंस्था अर्थात पुनरावलोकन या भागातील पुढचा भाग पाहणार आहोत. अर्थात अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या आहेत याची माहिती आपण तर विद्यार्थी मित्रो, आपण पाहणार आहोत अन्न साखळीतील विविध पोषण पातळ्या कोणत्या आहेत. तर अन्न साखळीमध्ये उत्पादक, त्यालाच प्रथम पोषण पातळी असं म्हटलं जातं. प्राथमिक भक्षक ही द्वितीय पोषण पातळी आहे. त्याचबरोबर द्वितीय भक्षक तृतीय पोषण पातळी आहे. तृतीय भक्षक चतुर्थ पोषण पातळी आहे. अशा अन्न साखळीतील विविध पोषण पातळ्या असतात. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा प्रश्न उपस्थित केला आहे, ऊर्जा मनोरा म्हणजे काय. तर विविध पोषण पातळ्याच्या ऊर्जा साठ्याची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेखाकृतीला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. तर ऊर्जा साठ्याची कल्पना येण्यासाठी जी रेखाकृती काढलेली असते त्या रेखाकृतीलाच ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. प्रत्येक अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यात सजीवाच्या आंतरक्रिया या चालू असतात. या सर्व आंतरक्रियामध्ये ऊर्जेचं हस्तांतरण होतं आणि त्याचे स्वरूप आणि ऊर्जा मनोऱ्यात दाखवले जाते. तर विविध पोषण पातळ्याच्या ऊर्जा साठ्याची कल्पना येण्यासाठी जी रेखाकृती काढली जाते यालाच ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. प्रत्येक अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यात सजीवांच्या आंतरक्रिया ह्या सतत चालू असतात आणि ऊर्जेचं हस्तांतरण या ठिकाणी होत असतं. त्याचे स्वरूप आणि ऊर्जा मनोऱ्यात ही दाखवलेली असते. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे की झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळ्यातील मासे खात असेल आणि झाड आणि तळे हा परिसंस्थेचा भाग बनतो का. तर विद्यार्थी मित्रो, होय. तर याचं उत्तर असेल होय. तर निवाऱ्यासाठी पक्षी तळ्याजवळ घरटे बांधतो म्हणजेच भूपरिसंस्थेचा लाभ घेतो. मात्र अन्नासाठी तो जलीय परिसंस्थेतील माशावर अवलंबून असतो. भक्षक असल्यामुळे तळ्यातील माशाच्या संख्येवर तो नियंत्रण ठेवतो. त्यामुळे पक्षी म्हणजे झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थेचा भाग बनतो. तर तो निवाऱ्यासाठी तळ्याजवळ घरटे बांधतो आणि तो भूपरिसंस्थेचा तो एक भाग बनतो. अन्नासाठी जलीय परिसंस्थे म्हणजे तळ्यातील जलचर वनस्पती असतील, प्राणी असतील त्याच्यावर तो आपली उपजीविका भागवतो आणि त्यामुळे पक्षी हा झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थेचा तो भाग बनतो. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो एक ओक तक्ता आपल्याला दिलेला आहे. ओक तक्ता पूर्ण करा. खालील रिकाम्या चौकटीत अचूक भरा व पूर्ण झालेला तक्ता वर्गात लावा. असा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे ओक तक्ता पूर्ण करण्याचा. अशा प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा असतात. ओक तक्ता पूर्ण करा. तर या ठिकाणी पहिला परिसंस्थेचे दोन आपण भाग शिकलो, जैविक आणि अजैविक घटक. तर या ठिकाणी अजैविक घटक दिलेला आहे. तर दुसऱ्या ठिकाणी चौकटीमध्ये अजैविक घटक हा भाग येईल. अजैविक घटक. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी अजैविक घटक. त्यानंतर अजैविक घटकाचे दोन भाग इथं दाखवले आहेत. तर एक भाग दिलेला आहे भौतिक घटक, तर दुसरा आहे या ठिकाणी रासायनिक घटक. या ठिकाणी रासायनिक घटक हा भाग आपल्याला लिहावा लागेल. तर रासायनिक घटक या ठिकाणी विद्यार्थी मित्रो रासायनिक घटक या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल. त्याचबरोबर अजैविक घटकाची एक बाजू भौतिक घटकाची दिलेली आहे. या ठिकाणी हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, सूर्यप्रकाश. तर रासायनिक घटकाची बाजू आहे या ठिकाणी पोषण द्रव्ये, क्षारता आणि सामू. पोषण द्रव्ये, क्षारता, सामू हा या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भौतिक घटकाची एक बाजू असेंद्रिय पदार्थ, तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय पदार्थ असं लिहावं लागेल. त्याचबरोबर असेंद्रिय पदार्थामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस हे मुद्दे दिलेले आहेत या ठिकाणी. तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सेंद्रिय पदार्थामध्ये इथं सेंद्रिय पदार्थ लिहावे लागेल आणि सेंद्रिय पदार्थाचे घटक आहेत प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी अजैविक घटकाची बाजू, एका बाजूला भौतिक घटक, दुसऱ्या बाजूला रासायनिक घटक. रासायनिक घटकाचे जे आहेत ते पोषण द्रव्ये, क्षारता, सामू, त्याचबरोबर
असेंद्रिय पदार्थामध्ये जोडी आहे त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थाचे घटक आहेत प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ. अशा प्रकारे तुम्हाला हा ओघ तक्ता पूर्ण करता येईल. त्याचबरोबर परिसंस्थेचा दुसरा भाग हा जैविक घटकाचा आहे. या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल इतर जैविक घटक. तर जैविक घटकामध्ये हा एक भाग दिलेला आहे स्वयंपोषी. स्वयंपोषीमध्ये दुसरा भाग आहे इथं परपोषी दिलेला आहे. या ठिकाणी परपोषी आपल्याला लावावं लागेल. त्याचबरोबर स्वयंपोषीचं उत्पादक तर परपेशीमध्ये आपल्याला म्हणजेच परपोशीमध्ये हे प्राणी म्हणजेच भक्षक, विघटक. त्याचबरोबर उत्पादक या हरित वनस्पती असतात तर हिरव्या वनस्पती आहेत. तर प्राण्यामध्ये आपल्याला प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक अशा प्रकारे आपल्याला लिहावं लागेल. तर या ठिकाणी जैविक घटकामध्ये पुन्हा एकदा पाहूया आपण. या दुसरा भाग स्वयंपोषी, परपोषी, त्याचबरोबर उत्पादक, भक्षक अर्थात प्राणी, विघटक. उत्पादकामध्ये हिरव्या वनस्पती म्हणजेच त्याचबरोबर भक्षकामध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्राणी आणि विघटकामध्ये निरनिराळ्या प्रकारचे जीवाणू. तर प्राण्यामध्ये प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक अशा प्रकारे आपल्याला या ओघ तक्ता हा पूर्ण करावा लागेल. अशा प्रकारचा ओघ तक्ता हा परीक्षेमध्ये दिला जातो. तर दक्षिण भारतामध्ये विविध राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतामधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकाची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकाच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकाची संख्या कमी झाली तर काय होईल विद्यार्थी मित्रो? तर विद्यार्थी मित्रो भात शेतीवर काय परिणाम होईल? बेडकाची संख्या जर कमी झाली तर काय होईल? तर बेडकाची संख्या कमी झाली तर नाकतोडेची संख्या त्या ठिकाणी ही वाढेल. म्हणजेच भाताच्या पिकावर त्याचा विपरीत परिणाम होईल. बेडकाची संख्या कमी झाली तर नाकतोडेची संख्या वाढेल कारण नाकतोड्याला बेडूक हा खातो. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा उपस्थित केला आहे, कुठल्या भक्षकाची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकाची संख्या कमी होईल? तर अन्नसाखळीचे स्वरूप बदलले तर निसर्गातील संतुलन ही बिघडते. म्हणजेच भात पिकावर असणारे नाकतोडे, नाकतोड्यावर जगणारा बेडूक, बेडकावर जगणारा साप ही अन्नसाखळी निसर्गात सुरू असते. काही कारणाने येथील बेडूक कमी झाले तर द्वितीय भक्षक म्हणजेच त्या ठिकाणी सापाची संख्या ही कमी होईल. तृतीय भक्षक सुद्धा म्हणजे साप सुद्धा कमी होईल. नाकतोड्याची संख्या घटली तर त्या ठिकाणी त्यावर जगणारा हा द्वितीय भक्षक बेडकाची संख्या कमी होईल. बेडकाची संख्या घटली तर सापाची संख्या कमी होईल. अशामुळं ही साखळी ही धोक्यात येईल. त्यानंतर त्याचबरोबर या ठिकाणी तिसरा प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की एकंदरीत परिसंस्थेवर काय परिणाम होईल? तर बेडूक ही मधली कडी नष्ट झाली तर परिसंस्थेतील समतोल हा बिघडेल. भक्ष्य आणि भक्षक यांच्या संख्येतील अचानक बदलामुळे एकमेकावर अवलंबून असणाऱ्या अन्नसाखळीच्या कड्या या नष्ट होतील व परिसंस्थेचा तोल हा संपुष्टात येईल. त्याचबरोबर पर्यावरणामध्ये कशाचा समावेश होतो? विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पर्यावरणामध्ये कशाचा समावेश होतो? तर पर्यावरणामध्ये सजीवाच्या सभोवताली असणारे भौतिक, रासायनिक आणि जैविक घटक यांचा समावेश होतो. पर्यावरणामध्ये सभोवती असणारे भौतिक, रासायनिक व जैविक घटक यांचा समावेश होतो. त्याचबरोबर या ठिकाणी पुन्हा पर्यावरण म्हणजे काय हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. पर्यावरण म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी सजीव राहतो आणि त्याच्या आजूबाजूला असणारा सर्व जे घटक आहेत हे मिळून पर्यावरण तयार होतं. त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण दुसरा भाग पाहणार आहोत. या ठिकाणी पर्यावरण व परिसंस्था संबंध. पर्यावरण व परिसंस्था संबंध पाहत असताना आपण सजीवावर परिणाम करणारे भौतिक, रासायनिक, जैविक घटक सर्वांचे मिळून पर्यावरण तयार होतं याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे. तर सजीवावर परिणाम करणारे जे भौतिक असतील, रासायनिक असतील व जैविक घटक असतील याचं सर्व एकत्रितरित्या पर्यावरण तयार होतं. पर्यावरण म्हणजे सभोवताची परिस्थिती ज्यात अनेक सजीव, निर्जीव व नैसर्गिक मानवनिर्मित घटक असतात. पर्यावरणाचे सर्वसामान्यपणे दोन प्रकार पडतात.
बघा विद्यार्थी मित्र, पर्यावरणाचे नैसर्गिक व प्राकृतिक पर्यावरण असं म्हणजेच पहिला प्रकार नैसर्गिक किंवा प्राकृतिक आणि दुसरा प्रकार म्हणजेच मानवनिर्मित. तर अशा प्रकारे पर्यावरणाचे दोन प्रकार पडतात, नैसर्गिक किंवा प्राकृतिक त्याला म्हटलं जातं, दुसरा म्हणजेच मानवनिर्मित. तर विद्यार्थी मित्र, नैसर्गिक पर्यावरणामध्ये बघा विद्यार्थी मित्र, नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव यांचा समावेश होतो. तर नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, वातावरण, जल, भूमी इत्यादीचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक या घटकामध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. तर नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरणामध्ये हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव यांचा समावेश होतो. तर दुसरा आहे मानवनिर्मित पर्यावरण. पर्यावरणातील प्रामुख्याने दोन घटक कोणते आहेत? तर जैविक आणि अजैविक घटक. तर जैविक आणि अजैविक घटक हे पर्यावरणामध्ये प्रामुख्याने दोन घटक आहेत, जैविक आणि अजैविक घटक. तर जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत महत्त्वपूर्ण आंतरक्रिया होत असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. तर मानवनिर्मित पर्यावरणाचा सुद्धा या गोष्टीचा परिणाम, या मानवनिर्मित पर्यावरणाचा सुद्धा परिणाम हा होत असतो. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरक्रियेचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास परिस्थितिकी असं म्हटलं जातं, इकॉलॉजी असं म्हटलं जातं. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक जे घटक आहेत याचा प्रत्यक्ष अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, आंतरसंबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, त्यालाच परिस्थितिकी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पर्यावरणामध्ये अनेक परिसंस्थांचा समावेश होतो हे आपण पाहिलेलं आहे. काही परिसंस्थांचा अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये केलेला आहे. याचा विचार करता पाण्याचे एखादे लहान डबके किंवा ही एक परिसंस्था होय. तर पाण्याचं डबकं ही एक परिसंस्था आहे, कारण आपल्याला माहीत आहे त्या पाण्यामध्ये असंख्य सूक्ष्मजीव असतात, त्याचबरोबर इतर सजीवसुद्धा असतात, भूवर जमीन असते, म्हणजे जैविक आणि अजैविक घटक आहेत त्यामध्ये. तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या, आपली पृथ्वी ही एक सर्वात मोठी परिसंस्था आहे. थोडक्यात एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते. तर जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरक्रिया एकत्र येऊन परिसंस्था बनते. तर विद्यार्थी मित्रो आज आपण काय पाहिलं हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रो ओक तक्त्याच्या सहाय्यानं आपण परिसंस्था या घटकाचा अभ्यास केला. परिसंस्थेमध्ये अजैविक आणि जैविक घटक असतात. अजैविक घटकामध्ये भौतिक, रासायनिक घटक असतात. भौतिक घटकामध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, सूर्यप्रकाश. रासायनिक घटकामध्ये पोषणद्रव्ये, क्षारता, सामू. त्याचबरोबर रासायनिक घटकाचे असेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय पदार्थ. त्यामध्ये असेंद्रियमध्ये हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे घटक पाहिले. सेंद्रिय पदार्थामध्ये प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ याची माहिती पाहिली. त्यानंतर परिसंस्थेचा दुसरा भाग पाहिला, जैविक घटक. जैविक घटकामध्ये स्वयंपोषी, परपोषी. या स्वयंपोषीमध्ये निरनिराळ्या हिरव्या वनस्पती असतात, उत्पादक म्हणून काम करतात. परपोषीमध्ये प्राणी आणि विघटक म्हणून काम करतात. प्राण्यामध्ये प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक. त्याचबरोबर विघटकामध्ये जीवाणूंची माहिती आपण पाहिली. त्याचबरोबर अन्न साखळी पाहिली. भात शेतीमध्ये बेडकाची संख्या घटली तर काय होईल, नाकतोड्याची संख्या घटली तर काय होईल. तर एकूण परिसंस्थेवर त्याचा म्हणजेच पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर यानंतर पर्यावरण व परिसंस्था याचा अभ्यास केला. सजीवावर परिणाम करणारे जैविक आणि रासायनिक, भौतिक, रासायनिक घटक व जैविक घटक एकत्र येऊन ही परिसंस्था तयार होते, म्हणजेच पर्यावरण तयार होतं. पर्यावरण म्हणजे सभोवताची परिस्थिती, त्यामध्ये सजीव, निर्जीव, जैविक म्हणजेच मानवनिर्मित घटक असतात. तर पर्यावरण म्हणजे सभोवताची परिस्थिती ज्यात अनेक सजीव, निर्जीव आणि नैसर्गिक व मानवनिर्मित घटक असतात. पर्यावरणाचे दोन प्रकार पाहिले आपण, नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण, त्याचबरोबर मानवनिर्मित पर्यावरण. पर्यावरणातील दोन प्रमुख घटक जैविक आणि अजैविक घटकाची माहिती घेतली. जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील या पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो.
मानवनिर्मित पर्यावरणाचे देखील नैसर्गिक पर्यावरण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतोच. त्यामध्ये परिस्थितिकीची माहिती पाहिली. परिस्थितिकी म्हणजेच काय, तर पर्यावरणातील जैविक आणि अजैविक यांच्यातील आंतरक्रियाचा संबंधाचा अभ्यास म्हणजेच परिस्थितिकी होय. तर परिसंस्था पाहिली. परिस्थितिकेचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाणारे मूलभूत कार्यात्मक एकक म्हणजेच परिसंस्था होय. पर्यावरणामध्ये अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. एखादे निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरक्रिया यावरून परिसंस्था ही तयार होते. तर विद्यार्थी मित्र, उद्या येताना तुम्ही परिसंस्था यामधील चौकट ओक तक्ता हा पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर पर्यावरण व परिसंस्था यावर टीप लिहा. अशा प्रकारचं प्रश्न हे उद्या येताना तुम्ही पूर्ण करून घ्यायचे.